हेलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. तुमच्या टाइम नुसार माझं काय घ्यायचं ते घ्या. गुड इव्हिनिंग घ्या, गुड आफ्टरनून घ्या, गुड मॉर्निंग घ्या. बट मी तुमचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे द बायोलॉजी गुरु. आपण लास्ट टाइम काय चालू केलं होतं? सेल बायोलॉजी. आपण या चॅप्टर मध्ये बघा, बेसिक्स ऑफ सेल बायोलॉजी हे आपण कव्हर केलं होतं. बेसिक्स ऑफ सेल बायोलॉजी मध्ये आपण काय कव्हर केलं आठवतं तुम्हाला? तर कव्हर केलं होतं आपण व्हॉट इज सेल. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑर ऑर्गॅनिझम, हे बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर टू टाइप्स ऑफ सेल्स बघितला. एक आहे युकॅरियोटिक सेल, अनदर वन इज अ प्रोकॅरियोटिक सेल. द बेसिक डिफरन्सेस वी हॅव सीन दॅट ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की व्हॉट सेल ऑर्गॅनिलीज वी आर गोइंग टू डील विथ. आपण ज्या काही सेल ऑर्गॅनिलीज आहेत सेलमध्ये त्या काय आहेत आणि त्यातल्या कुठल्या डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आहेत, कुठल्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आहेत, आणि आपल्याला वन बाय वन कसं डील करायचंय त्यांच्याशी, याचा आपण इंट्रोडक्टरी लेक्चर आपण बघितलेला आहे. सो ते तुम्ही काय करा, इथं आय बटन वरती क्लिक करा आणि ते लेक्चर पण बघून घ्या. कारण ते लेक्चर जर बघितलं नाही तुम्ही तर तुम्हाला हे लेक्चर पण नीट समजणार. दॅट इज वाय पहिल्यांदा ते लेक्चर जाऊन तुम्ही बघा आणि नंतर इकडे कंटिन्यू करा. ठीक आहे. आपण आता समजून घेऊया की याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये काय काय असणार आहे. ठीक आहे. तर आता जे काही गोष्टी आपण बघितल्या होत्या, सेल म्हणजे काय वगैरे झालंय आपलं. आता सेल ऑर्गॅनिझम मध्ये का नाही आपण पहिल्यांदा सेल मेम्ब्रेन बघणार आहे. काय सेल मेम्ब्रेन, त्यालाच आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला आपण म्हणणार आहे प्लाझ्मा लेम्मा. वर्ड्स जरी डिफरंट असले तर तिन्ही वर्ड्सचं मीनिंग सेमच आहे. दॅट इज सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा लेम्मा, हे तिन्ही वर्डचं मीनिंग सेमच आहे. हे सेल म्हणजे याच्याशी जेव्हा आपण डील करणार आहे त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेशन थिअरी ही एक थिअरी आहे. पण या थिअरीच्या आधी पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर तुम्हाला हे माहित आहे हे तीन टाइम सिडने, युरी आणि मिलर. सिडने, युरी आणि मिलर. सिडने, मिलर, सिडने फॉक्स होता तो, युरी आणि मिलर. ह्या तिघांनी मिळून एक एक्सपेरिमेंट केला होता. एक्सपेरिमेंट त्यांनी मिळून एक एक्सपेरिमेंट केला होता. नंतर कोण होता? ओपेरॉन अँड हल्देन. ह्यांनी पण एक प्रोटोबायंट जी थिअरी होती ती मांडली होती की प्रोटोबायंट कसे तयार झाले पहिल्यांदा. म्हणजे जे प्रोकॅरियोटिक पासून नंतर युकॅरियोटिक व्हॉटेवर किंवा प्रोकॅरियोटिक बनण्याआधी जे काही त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणता येणार नाही, त्यांच्या आधीची जी स्टेट होती त्यांना आपण प्रोटोबायंट म्हणतो. हे प्रोटोबायंट कसे असतील ह्याच्या बाबतीत ओपेरॉन हल्देन ह्यांनी कन्सेप्ट मांडली होती किंवा थिअरी दिली होती. आणि त्याच्यानंतर सिडने फॉक्स, युरी आणि मिलर यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंट मध्ये पृथ्वी त्या काळी म्हणजे जेव्हा पृथ्वी तयार झाली आणि नंतर जेव्हा इट गेट्स स्लोली कोल्ड अँड कोल्ड, देन कोल्ड होत गेल्यानंतर जसं पृथ्वीचं वातावरण होतं तसंच कंडिशन जनरेट आर्टिफिशियली त्यांनी लॅबमध्ये तशा कंडिशन डेव्हलप केल्या आणि जे काही त्यावेळेस गॅसेस होते त्याच्यापासून प्रोटोबायंट तयार झाले का नाही ह्याच्या बाबतीचा जो एक्सपेरिमेंट होता तो यांनी केला होता. तर हे पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगायची होती.
आणि ह्याच्यानंतर काय झालं होतं की आपले प्रोटोबायंट आल्यानंतर मग प्रोकॅरियोट नंतर मग युकॅरियोट व्हॉट एव्हर जे आहे ते नंतर आलं. तर आता मला महत्वाचं बोलायचं की प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हेजिनेशन थेरी. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला माहित आहे इन्व्हेजिनेशन म्हणजे काय की समजा एक प्रोकॅरियोट आहे, एक प्रोकॅरियोट आहे. आता प्रोकॅरियोट कसे होते की त्यांना सेल वॉल होते आधीच्या, आणि या सेल वॉलच्या आतमध्ये काय असणार आहे, प्लाझ्मा लेम्मा किंवा सेल मेम्ब्रेन असणार आहे. ठीक आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे. तर म्हणजे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट ह्याच्यामधला हाच फरक आहे की तर बॅक्टेरिया पण कोणता बॅक्टेरिया असणार, बॅक्टेरियाला पण आपल्या सेल वॉल बघायला मिळते. तर हे असं असणार आहे, सेल वॉल झाल्यानंतर काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा जो आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि सेल वॉल कसे असणार आहे तुम्हाला माहित आहे की हा सेल वॉल असणार आहे आपला, हा सेल वॉल आहे साइडचा, हा सेल वॉल आहे. ठीक आहे, तर असं समजलं जातं की प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये असा इन्व्हॅजिनेट झाला. प्लाझ्मा मेम्ब्रेन आता असा आतमध्ये इन्व्हॅजिनेट होऊन ज्या काही वेगवेगळ्या सेल ऑर्गनेलिज तयार झाल्या आहेत असं समजण्यात आलं, वेगवेगळ्या सेल ऑर्गनेलिज तयार झाल्यात. तर याच थेरीला आपण काय म्हणालाय, प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेशन थेरी. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेशन थेरी जे आहे ते कसं झालं बघा, याच्यामधून इन्व्हॅजिनेशन झाल्यामुळं पहिल्यांदा समजा इथं पेरॉक्झिझम तयार झाले असतील, पेरॉक्झिझोम्स झाले असतील, इथं ER झाले असतील, इथं गॉल्जी झाले असतील. ठीक आहे, गॉल्जी झाले, नंतर लायझोझोम झाले. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेशन थेरी मध्ये हेच समजावण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या सेल ऑर्गनेलिज ज्या काही बनल्यात, ज्या काही सगळ्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेलिज आहेत, त्या सगळ्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेलिज आहेत त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इन्व्हॅजिनेशन मुळे आत गेल्यामुळे अशा तयार झाल्यात, अशी थेरी मांडण्यात आली. ठीक आहे, तर हे कन्फर्म कसं करायचं, हे कन्फर्म करायचं असेल तर सायंटिस्ट लोकांनी काय केलं की हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन, आता नॉर्मल सेलचा प्लाझ्मा मेम्ब्रेन, समजा आरबीसीचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते त्यांनी बघितले आणि त्यांनी ER, गॉल्जी, लायसोझोम, पेरॉक्झिझोम्स यांचं पण कंटेंट बघितलं. कंटेंट मध्ये त्यांनी काय बघितलं, लिपिड पर्सेंटेज, प्रोटीन पर्सेंटेज आणि CHO म्हणजे कार्बोहायड्रेट पर्सेंटेज बघितलं. तर या तिघांचंही पर्सेंटेज या सेल ऑर्गनेलिज मधलं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मधलं कंटेंट हे कंटेंट सेमच बघायला मिळालं. ओव्हरऑल थोडाफार फरक दिसला पण मोस्टली हे सेम कंटेंट बघायला मिळाले. यावरनं आपण असं सांगू शकतोय की या सगळ्या सेल ऑर्गनेलिज आहेत, all the cell organelles are derived from plasma membrane and this is called as plasma membrane invagination theory. अशी एक थेरी मांडण्यात आली. ठीक आहे, अजून एक गोष्ट आहे न्यूक्लियर वॉल. हातामध्ये इथं न्यूक्लियस होता आणि ह्या न्यूक्लियसच्या कर्ण सुद्धा जी एक वॉल आली ती पण प्लाझ्मा मेम्ब्रेनचीच बनलेली आहे असं पण दाखवण्यात आलं. कशामुळं की लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट याचा कंटेंट या सेल ऑर्गनेल न्यूक्लियर वॉल मध्ये जो काही बघायला मिळाला तोच कंटेंट आपल्याला काय कशामध्ये बघायला मिळाला, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये बघायला मिळाला. अशामुळं आपण इथं आपण सांगू शकतोय अशी थेरी पण म्हणजे प्रूव्ह झाली इथं की
प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच बाकीच्या सेल ऑर्गॅनेल सगळ्या डेव्हलप झाल्या आहेत. ठीक आहे, हे आहे इथपर्यंत. आता एका ऑर्गॅनिझम बद्दल बोलूया आपण. ऑर्गॅनिझम म्हणजे एक छोटा ऑर्गॅनिझम आहे, त्याचं नाव आहे मायकोप्लाझ्मा लाईक मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, एमएलओ, किंवा त्यालाच आपण पीपीएलओ सुद्धा म्हणतो, एमएलओ किंवा पीपीएलओ. आता हा जो पीपीएलओ किंवा एमएलओ असतोय, हा पण ऍक्च्युली इट बिहेव्स लाईक अ बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा हा लहान असतो. हा सेल डिव्हिजन डिव्हाइड होतो आणि याच्यामध्ये सेल वॉल पण असते. सेल वॉल पण तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्या पीपीएलओ मध्ये, सेल वॉल पण बघायला मिळते. आणि ऍक्च्युली तुम्हाला माहित आहे, बॅक्टेरियाला जेव्हा आपण एखादा किल करण्यासाठी बॅक्टेरियोस्टॅटिक किंवा एम्पिसिलिन, पेनिसिलिन हे आपण वापरतो, तर हे एम्पिसिलिन, पेनिसिलिन हे बॅक्टेरियाच्या सेल वॉल वरती ऍक्ट होतं आणि हे सेल वॉल वरती ऍक्ट झाल्यामुळे तिथं एक ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. कुठलं एन्झाईम? ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहे, ट्रान्सक्रिप्टेज. आणि हे ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम हे प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन ब्रेकडाऊन करण्यासाठी एम्पिसिलिन आणि जे पेनिसिलिन आहे, हे जे ड्रग आहेत किंवा हे जे औषध आहेत, हे यूज केले जातात. हे बॅक्टेरियोस्टॅटिक आहेत. बॅक्टेरियोसाइडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक मध्ये फरक आहे. बॅक्टेरियोसाइडल म्हणजे बॅक्टेरियाला किल करणार, पण बॅक्टेरियोसाइडल हे किल करणार सॉरी, आणि बॅक्टेरियोस्टॅटिक आहेत ते म्हणजे बॅक्टेरियाची हालचाल किंवा बॅक्टेरियाला अर्धमेल करून टाकणार. ठीक आहे, तर सायडल आणि बॅक्टेरियोसाइडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक ह्याच्यामधला फरक तुम्हाला समजला. पण हे जे पीपीएलओ असतात त्यांच्यामध्ये सेल वॉलच नसती आणि हे सेल वॉल नसल्या कारणानं या ह्यांच्यावरती पेनिसिलिन किंवा एम्पिसिलिन यांचा उपयोग होत नाही. आलं लक्षात? यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट असते. नो सेल वॉल, दे कॅन चेंज देअर शेप, ते त्यांचा शेप पण चेंज करू शकतात. ठीक आहे, हे थोडंसं होतं एमएलओ किंवा पीपीएलओ साठी. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय म्हणलं होतं आपण लास्ट टाइम? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कुठल्याही प्रकारचं काय बघायला मिळत नाही आपल्याला? सायटोस्केलेटन बघायला मिळत नाही. सायटोस्केलेटन हे 3 प्रकारचं होतं, जे की पहिल्यांदा असणार आहे मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट आणि इंटरमिजिएट फिलामेंट. मायक्रोट्युब्युल्स आर मेड अप ऑफ ट्युब्युलिन, मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स झालं. मायक्रोफिलामेंट दे आर मेड अप ऑफ ऍक्टिन्स आणि इंटरमिजिएट फिलामेंट हे केराटिनचे बनलेले असतात. केराटिन, डिस्मिन किंवा वायमेंटिन ह्यांनी बनलेले असतात. तर हे जे तिन्हीच्या तिन्ही जे सायटोस्केलेटन असतात, ते तिन्हीच्या तिन्ही सायटोस्केलेटन दे आर नॉट प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. That is why prokaryotic cell can't change their shape, but they are present in the eukaryotic cell. That is why eukaryotic cell are able to change their shape. But these cytoskeletons are also present in MLO or PPLO. Take minute, let me check either they are present in give me a second. Are or is cytoskeleton present in PPLO? They lack the cell wall. It is also resistant to some antibiotics. तेच म्हणून म्हणले की एम्पिसिलिन वापरा किंवा तुम्ही तुमचं एम्पिसिलिन वापरा किंवा तुमचं काय वापरा, एम्पिसिलिन वापरा, नंतर पेनिसिलिन वापरा. हे काही जे बॅक्टेरियोस्टॅटिक हे आहेत आपले अँटीबायोटिक आहेत, ह्यांचा काही उपयोग आपल्याला एमएलओ किंवा पीपीएलओ यांच्यावर होत नाही. आणि जे आपले महत्वाचे सायटोस्केलेटन होतं हे चेंज करू शकतात शेप. पीपीएलओ किंवा जे एमएलओ आहेत, पीपीएलओ or MLO, mycoplasma like organism, they can change their shape. ठीक आहे, सो हे एक होतं.
आता आपण काय करतो, नेक्स्ट पार्ट जो आहे तुम्ही स्टार्ट करा, तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. VVIMP करून ठेवायला. प्लाझ्मा मेम्ब्रेन. What is plasma membrane? External most boundary of the cell which covers cytoplasm, it is called as plasma membrane. तर तुम्हाला माहित आहे आता सेल्स ज्या काय असतील आपल्या, त्याच्या सेल जर ॲनिमल सेल असेल तर आपल्याला जे काही आउटर मोस्ट बाउंड्री आहे ॲनिमल सेलची, त्याला आपण डिरेक्टली काय म्हणणार आहे, आपण सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा, लेमा, वॉट एव्हर तुम्हाला जो काही वर्ड आवडतोय तो तुम्ही वापरू शकताय. आणि दुसऱ्या म्हणजे महत्वाची गोष्ट, जर प्लांट सेल असेल तर त्याच्यामध्ये सेल वॉलच्या नंतर जो दुसरा मेम्ब्रेन असणार आहे तो असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन डज नॉट हॅव, गलत, सेल वॉल जी असते इट डज नॉट हॅव एनी परमियाबिलिटी बॅरर, बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅज परमियाबिलिटी बॅरर. आता सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे इथं, व्हॉट इज परमियाबिलिटी बॅरियर. द परमियाबिलिटी बॅरियर, द वर्ड इट सेल्फ मीन्स की समजा एक कार्यक्रम चालू आहे, एक कार्यक्रम मध्ये काही पास होते, पास, मग काही पासेस वाटले गेले, बाकी सगळे पासेस काय होते, वाटले गेल्यामुळे सगळे पासेस संपून गेले आणि काही लोकांना पासेस मिळालेच नाहीत. तर ज्यांच्याकडे पास होतात त्यांनाच फक्त काय केलं जाणार, कार्यक्रमामध्ये एंट्री दिली जाणार. पण ज्यांच्याकडे पास नव्हता त्यांना, त्या लोकांना आत एंट्री कार्यक्रमामध्ये दिली जाणार नाही. द सेम म्हणजे परमियाबिलिटी बॅरियर म्हणजे काही लोकांनाच आतमध्ये एंट्री दिली जाणार, अदर रिमेनिंग पीपल्स विल बी स्टे आउटसाइड, बाकीच्यांना आतमध्ये जायला परवानगी दिली जाणार नाही. पण सेल वॉल काय माहिती आहे का तुम्हाला, सेल वॉल आवो जावो घर तुम्हाला, सेल वॉल ला कुठलंही परमियाबिलिटी बॅरियर नाही. सेल वॉल्स मध्ये पोरिन्स असतात, पोरिन्स म्हणजे मोठे मोठे पोर्स असतात, त्या पोर्स मधून आवो जावो घर तुम्हाला, म्हणजे कोणी पण येऊ शकतं, कोणी पण जाऊ शकतं, कुठलाही आयन येतो, कुठलाही प्रोटीन येतो, कुठलं बाहेर जे काही कंटेंट दिसतं ते सेल वॉल थ्रू आत येऊ शकतं. पण प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इथं परमिएबिलिटी बॅरियर असल्या कारणानं द ओनली सिलेक्टेड मटेरियल कॅन बी पास्ड थ्रू द सेल मेम्ब्रेन. ओके, यू कॅन अंडरस्टँड द अप टू दिस, समजू शकता इथपर्यंत तुम्ही. आता बघूया आपण केमिकल कंपोजिशन. आता कशाचं बघायचंय, केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन. आता केमिकल कंपोजिशन बघताना काय बघायचं, तीन गोष्टींचं कंपोजिशन बघायचं. तर पहिलं आहे प्रोटीन, हे पहिलं आहे, हे दुसरं आहे लिपिड्स, आणि एक आहे CHO, दॅट इज कार्बोहायड्रेट्स. तर जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन बघत असेल तेव्हा आपल्याला प्रोटीन्स तिथं नियर अबाउट 50% बघायला मिळतात, लिपिड्स पण आपल्याला 50% बघायला मिळतात, आणि कार्बोहायड्रेट्स खूप 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 लेसर अमाऊंट मध्ये, म्हणजेच लेस दॅन 0.1% एवढे आपल्याला बघायला मिळतात, लेस दॅन 1%, सॉरी, एवढे कार्बोहायड्रेट्स आपल्याला तिथे बघायला मिळतात, अगदी खूप कमी प्रमाणात. तर आपल्याला जर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जर स्टडी करायचा असेल तर एक मॉडेल सेल आहे आपल्याकडे, मॉडेल सेल, दॅट इज RBC. तुम्ही म्हणा सर RBC का, तर RBC ही एक अशी सेल ऑर्गेनेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा न्यूक्लियस बघायला मिळत नाही, अजिबात तिथं न्यूक्लियस प्रेझेंट नाही, आणि न्यूक्लियस पण नाही, आणि ती जी RBC आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अवेलेबल पण आहे, अवेलेबिलिटीमुळे पण म्हणा, आणि स्टडी त्याचं केमिकल कंपोजिशन आणि त्याची अवेलेबिलिटी याच्यामुळे काय आहे की ते स्टडी करण्यासाठी इझी आहे. म्हणजे RBC इज व्हेरी इझी टू आयसोलेट, इझी टू म्हणजे समजण्यासाठी किंवा त्याच्यावरती स्टडी करण्यासाठी RBC खूप उपयुक्त आहे. त्यामुळं RBC ला प्रिफर केलं जातं जर तुम्हाला केमिकल कंपोजिशन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जर अभ्यास करायचा असेल
तर तुम्ही इझिली आरबीसी वरती आरबीसी वापरून त्याचा स्टडी करू शकताय. तर आता हे जे आहेत प्रोटीन, लिपिड आणि कार्बोहायड्रेट, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. आता सेल्स आर प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. सेल्स आर प्रेझेंट in heart also. Cells are present in brain also. Cells are present, नर्व सेल्स पण आहेत आपल्याकडे ब्रेन मध्ये, आणि बाकीचं आपल्या मसल सेल पण आहेत. लॉट्स ऑफ टाइप, लॉट्स ऑफ सेल्स आहेत वेगवेगळ्या टाईपच्या, त्या सगळ्या अवेलेबल आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर मेनी टाइप्स. तर प्रत्येक सेलचं केमिकल कंपोजिशन, सेलचं नव्हे, प्रत्येक सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं केमिकल कंपोजिशन हे वेगवेगळं असतं. कसं वेगवेगळं असतं माहितीये का? तर त्या सेलचं फंक्शन काय आहे, द केमिकल कंपोजिशन ऑफ द सेल, इट इज डिपेंडेंट ऑन द फंक्शन ऑफ द सेल. इफ द फंक्शन is related to protein, then protein portion of that cell in the plasma membrane will be increased. If any cell is responsible for conducting the signals like nerve cells, it will have lipid composition in more content. So but most of the time carbohydrate content will be not more than 1%. So protein and lipid content will be dependent on the type of the function that particular cell performs. आता समजा एक सेल आहे, समजा एक मसल सेल आहे, तर तुम्हाला माहित आहे की मसल सेल मध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आता मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, एक बॅक्टेरियाच आहे. जेव्हा आपली सेल डेव्हलप होत होती, युकॅरियोटिक सेल डेव्हलप होती, तेव्हा काय केलं, बॅक्टेरियाला काय घेतलं, बॅक्टेरियानं चुकून काय केली, युकॅरियोटिक सेल मध्ये एंट्री केली. त्याच्या आधी युकॅरियोटिक सेल स्वतःच म्हणजे जी काही एनर्जी स्वतः बनवत होती, पण ती खूप कमी प्रमाणात होती, कारण त्यावेळेस त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अवेलेबल नव्हता. तर नंतर काय केलं, आपल्या युकॅरियोटिक सेलला जेव्हा या प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे त्याला आता आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, ह्याची एनर्जी प्रोड्यूस करण्याची जी एफिशियन्सी आहे ती बघितली. तर याची एनर्जी तयार करण्याची जी एफिशियन्सी होती ही खूप होती. त्याच्यामुळे काय केलं, हा जो पाहुणा होता ह्याला आपल्याकडेच ठेवून घेतलं. तर तेव्हापासून मायटोकॉन्ड्रिया आपल्यासाठी काम करतो. तर तुम्ही बघितलं का नाही, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे एक प्रोकॅरियोटिक सेलच आहे. तर मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा डबल मेम्ब्रेन असते, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनिल आहे बघा. त्याच्यामध्ये सुद्धा ती डबल मेम्ब्रेन आहे, ती त्याची काय आहे, सेल वॉल आहे. तर जो आतला मेम्ब्रेन आहे ना इनर साइडला, त्याच्यावरती म्हणजे सेल वॉलच्या म्हणजे डबल मेम्ब्रेन बाउंड आहे का नाही, तर सेल त्याच्या आतल्या मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन वरती खूप सारे काय असतात, आपले जे ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचे प्रोटीन्स अवेलेबल असतात. त्याच्यामुळं इथं मायटोकॉन्ड्रियामध्ये केमिकल कंपोजिशन काय होतं, इथं वाढतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होणार सांगा, मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रोटीन काय होतील, 70% होतील. लिपिड किती होतील, 30%. CHO तेवढेच राहतील, असं होतील. आता एक उदाहरण घेऊया, नर्व सेल. नर्व सेल मध्ये प्रोटीनचं कंटेंट कमी होणार, प्रोटीनचं कंटेंट कमी होणार, आणि तिथं कशाचं प्रमाण वाढणार, लिपिडचं पण पर्सेंटेज. लिपिड किती होतील, 70%. प्रोटीन किती होतील, प्रोटीन होतील समजा 30%, आणि इकडे CHO हे तर काय सेमच राहतील, लेस दॅन 1%. अशा प्रकारे, म्हणून मला इथून तुम्हाला हेच मेसेज द्यायचा आहे की the chemical composition of the plasma membrane, it will be dependent on type of the cell, type of the function the cell performs. म्हणजे सेल कुठल्या प्रकारचं फंक्शन करते त्याच्यावरती डिपेंडेंट आहे की त्या सेल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये केमिकल कंपोजिशन काय असेल, प्रोटीन जास्त असतील का लिपिड जास्त असतील, हे तुम्हाला इथं मी सांगायचं होतं. आता तुम्हाला म्हणणार तुम्ही सर नर्व सेल मध्ये लिपिडचं प्रमाण का जास्त आहे. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, लिपिड
हे काय आहेत सांगा? लिपिड म्हणजे एखादं उदाहरण आहे स्पिंगोमायलिन सांगतो तो. स्पिंगोमायलिन आपले 9 सेल आहे ना, 9 सेल मध्ये जिथं आपला 9 सिग्नल पास होतो, 9 सिग्नल पास होताना त्याच्या अराउंड तो सिग्नल लॉस होणं किंवा त्याची इंटेन्सिटी कमी होणं म्हणून स्पिंगोमायलिनचं शीत अवेलेबल असतं. तर ते स्पिंगोमायलिन जे आहे त्याच्यामुळं 9 सेलच्या जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचा कंटेंट काय होतो, लिपिडचा कंटेंट वाढतो. लिपिड मॉलिक्यूल आहे स्पिंगोमायलिन, त्याचं प्रमाण जास्त असतं कारण सिग्नल लॉस होऊ नये 9 सेल मध्ये. ठीक आहे, समजलं? मायलिन शीत इट इज स्पिंगोमायलिन. बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे का नाही, मायटोकॉन्ड्रियाचा इनर मेम्ब्रेन, त्याच्यावरती प्रोटीनचं कंटेंट जास्त बोललोच आपण. आता केमिकल कंपोजिशन मध्ये आपण बघत आहे, पहिल्यांदा डिस्कस करूया आपण कार्बोहायड्रेट. जे छोट्या प्रमाणात आहेत ते पहिल्यांदा डिस्कस करूया. पहिल्यांदा डिस्कस काय करूया, कार्बोहायड्रेट. CHO, कार्बोहायड्रेट्स. Carbohydrates are always present on extrinsic PM, extrinsic plasma membrane. आता सांगतो तुम्हाला, आपली ही सेल आहे ॲनिमल सेल, ह्याचा हा काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन मी झूम करून दाखवतो. आता हे जे रेड आहे ना ते सगळं आत रेड आहेच की, हे मी झूम करून दाखवलंय. हेच जे आहे ते मी झूम करून दाखवले तुम्हाला. असं सर्कल असणार आहे मोठा असा, ठीक आहे ना. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ह्याची जाडी बघा केवढी आहे. जाडी वॉट एव्हर जे काय असेल ते आपण बघणारच आहे पुढं, पण महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं बोलायचा आहे. कार्बोहायड्रेट असणार आहेत ते सगळे इथं असे अवेलेबल असणार आहेत बघा. हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो बाहेरील पार्ट आहे त्याला एक्सट्रिन्सिक म्हणायचं याला. ह्याच्या आत जो आहे त्याला म्हणायचं इंट्रिन्सिक, आणि याच्या आतल्या साईडला बाहेर म्हणजे आतल्या साईडलाच पण बाहेर इथं पण तुम्हाला कधी कधी कार्बोहायड्रेट बघायला मिळतात. म्हणजे बघा ह्याला पण एक्सट्रिन्सिकच म्हणायचं, एक्सट्रिन्सिकच साईड म्हणायचं. तर ही जे आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, एक्सट्रिन्सिक, ह्याला म्हणणार एक्सट्रिन्सिक आणि ह्याला म्हणणार इंट्रिन्सिक. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट दे आर ऑलवेज प्रेझेंट ऑन एक्सट्रिन्सिक साइड, दे आर ऑलवेज प्रेझेंट ऑन एक्सट्रिन्सिक साइड. आता ह्यालाच दुसरं नाव आहे एक्झोप्लाझमिक. एक्झोप्लाझमिक, ह्याला पण तेच नाव आहे एक्झोप्लाझमिक. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरची साइड, दोन्ही साइडला एक्झोप्लाझमिक, एक्झोप्लाझमिक, आणि मध्ये त्याला म्हणणार आपण एंडोप्लाझमिक. ठीक आहे, ह्याला म्हणणार एंडोप्लाझमिक. सो ही टर्म तुम्हाला लक्षात आली का? सगळ्यात महत्त्वाच्या टर्म्स आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार एक्सट्रिन्सिक म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्हाला म्हणणार हा हिथून बाहेर जे सगळे तेच एक्सट्रिन्सिक आणि हिथून जे सगळे आहेत ते सगळे इंट्रिन्सिक. तसं नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी जाडी आहे त्याच्या बाहेर जे काही असेल त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जाडीच्या आत जे आहे त्याला म्हणायचं इंट्रिन्सिक. सो आता आपण पुढे गेल्यानंतर बघा इंट्रिन्सिक प्रोटीन सुद्धा बघणार आहे. काही प्रोटीन्स असे असतील, काही प्रोटीन्स इथं असतील, हे प्रोटीनचं बोलतोय. काही प्रोटीन्स असे असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार, इंट्रिन्सिक प्रोटीन ह्याला म्हणणार. ह्याला काय म्हणणार, एक्सट्रिन्सिक प्रोटीन. पण आपण शिकतोय कार्बोहायड्रेट, प्रोटीनच्या बाबतीच्या वेळेस आपण प्रोटीन शिकूया. ठीक आहे, सध्या आपण कार्बोहायड्रेट बघतोय. ह्याला काय म्हणणार, एक्सट्रिन्सिक कार्बोहायड्रेट.
ह्याला म्हणतो मी एक्सट्रेन्सिक कार्बोहायड्रेट असं बोलायचं, समजलं? आता आपण पुढे जाऊया जरा. आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन कसं सांगतो मला. याचं डिस्ट्रीब्युशन जे असतं, ह्याचं डिस्ट्रीब्युशन असतं ते असणार आहे असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं तुम्हाला. असिमेट्रिक असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं. असिमेट्रिक म्हणजे कसं, दोन्ही साईडला हे वरती जर जास्त प्रमाणात असेल तर खाली तेवढ्याच प्रमाणात असेल असं नाहीये. ह्याचं डिस्ट्रीब्युशन असिमेट्रिकल असणार आहे. नंतर आहे, ठीक आहे, आउटर फेज असेल त्याला आपण बोललो जातं. आउटर जे असेल त्याला एक्सट्रेन्सिक फेज, एक आता आतमध्ये असेल त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत असेल त्याला इंट्रेन्सिक फेज. हे तुम्हाला बोललोच मी. आता शिकूया प्रोटीन्स. बी काय होता, ए काय होता आपला, ए होता आपला लिपिड, सॉरी कार्बोहायड्रेट, बी आहे प्रोटीन्स. आता प्रोटीन मध्ये परत 3 प्रकार आहेत. एक आहे पेरिफेरल प्रोटीन, एक आहे पेरिफेरल प्रोटीन, दोन आहे इंटेग्रल प्रोटीन, आणि एक आहे लिपिड अँकर्ड प्रोटीन, लॅप. त्याला तुम्ही म्हणा लिपिड अँकर्ड प्रोटीन. ठीक आहे, काय म्हणाले त्याला आपण, लिपिड अँकर्ड प्रोटीन. आता एक गोष्ट, एक डायग्राम काढून दाखवतो. आता हे असं काढूया, मी तुम्हाला समजायला पण मगासारखं सोपं आहे. तर हा सगळाचा सगळा एरिया ही जाडी आहे. आत जे असतील त्याला काय म्हणणार आपण, इंट्रेन्सिक. जे असतील बाहेर त्याला इकडं, समजा इथे एक प्रोटीन आहे अटॅच्ड, इथे एक प्रोटीन आहे, इथे एक कार्बोहायड्रेट आहे, इथे एक कार्बोहायड्रेट आहे, असं कार्बोहायड्रेट आहे. हे असणार एक्सट्रेन्सिक, हे पण काय एक्सट्रेन्सिक. समजते, समजून घ्या. आता एक प्रोटीन असेल ते असं आतमध्ये प्रेझेंट असेल, असं पूर्णपणे इथून काय करेल, असं स्पॅन करेल. किंवा एखादं प्रोटीन असेल इकडं, ते आतमध्ये असं असेल, आता सारखं सेम असं प्लाझ्मा ते प्रोटीन असणार आहे. समजलं? तर आता बघा, पेरिफेरल प्रोटीन्स हे जे बाहेरचे आहेत ना त्याला म्हणायचं पेरिफेरल प्रोटीन, हे बाहेरचे. आणि ह्याला काय म्हणायचं, आयपी, इंटेग्रल प्रोटीन. ह्याला म्हणायचं आयपी, ह्याला म्हणायचं पेरिफेरल प्रोटीन. आता हे जे कार्बोहायड्रेट आहेत ते इथं इथं आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज मेड अप ऑफ लिपिड मॉलिक्युल्स. तुम्हाला माहित आहे हे लिपिडने बनणारे असतात, लिपिड मॉलिक्युल असतात. असे लिपिडचा बायलेयर असतो असा. सिंगर आणि इकोल्सनचं मॉडेल तुम्हाला मास्टर लेवलला तुम्हाला माहित असणार आहे तुम्हाला. असा हा लिपिडचा बायलेयर असणार आहे. लिपिडचा बायलेयर असणार आहे. हे लिपिडला हे प्रोटीन काय, सॉरी लिपिडला हे कार्बोहायड्रेट अटॅच झालेलं आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, ग्लायकोलिपिड. बरोबर आहे का? आता इथं कार्बोहायड्रेटला सुद्धा इथे एखादं, सॉरी इथं प्रोटीनला सुद्धा काय होऊ शकते, इथं कार्बोहायड्रेट अटॅच होऊ शकते. या प्रोटीनला हे कार्बोहायड्रेट अटॅच झाले तर आपण इथं काय म्हणणार, ग्लायकोप्रोटीन. बरोबर आहे का नाही? इथं मी तुम्हाला 2-3 टर्म समजावून सांगितल्यात, मी सांगतो तुम्हाला. आता इथं पेरिफेरल,
पेरिफेरल प्रोटीन बाहेरचे जे असतील, अख्खा प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी लेंथ आहे त्याच्या बाहेरच्या आहेत, जे काही त्याची जाडी आहे, जे त्याला म्हणा तुम्ही त्याला रुंदी आहे, त्याच्या बाहेरचे जे प्रोटीन असतात त्याला पेरिफेरल प्रोटीन, आतले असतील त्याला इंट्रेन्सिक, ह्याला पेरिफेरलला तुम्ही एक्सट्रेन्सिक प्रोटीन सुद्धा म्हणू शकताय आणि ह्याला इंट्रेन्सिक प्रोटीन सुद्धा म्हणू शकता. बरोबर का नाही? वेगवेगळी नाव असले तरी ना अंदाज इंटेग्रल प्रोटीन, इंट्रेन्सिक प्रोटीन किंवा त्याला तुम्ही ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन म्हणू शकता. हे 3 नाव लक्षात ठेवा कधी पण. काय काय? इंटेग्रल प्रोटीन आतले, इंट्रेन्सिक पण तेच आणि ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीनचा पण अर्थ तोच आहे. आता तिसरं जे आहे लिपिड अँकर्ड प्रोटीन. आता इथं बघा काही प्रोटीन्स हे लिपिडला अटॅच झालेत बघा, लिपिड अँकर्ड प्रोटीन. तर असे लिपिडला जे प्रोटीन अटॅच होतील त्याला लिपिड अँकर्ड प्रोटीन म्हणायचं. पण सगळ्यात महत्वाचे काय आहे की हे 2 शब्द लक्षात ठेवा इथले, हे 2 शब्द. एक आहे ग्लायकोलिपिड, कार्बोहायड्रेट मध्ये हे सांगायचं राहिलं होतं माझं म्हणून मी इथं घेतलं. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट रिलेटेड आणि लिपिड म्हणजे ग्लायकोलिपिड. म्हणजे लिपिडला जे कार्बोहायड्रेट अटॅच झाल्यात त्या सगळ्यांचा जो ग्रुप आहे त्याला आपण ग्लायकोलिपिड म्हणणार. आणि जेव्हा प्रोटीनला काही कार्बोहायड्रेट अटॅच झाल्यात त्याला आपण काय म्हणणार आहे? ग्लायकोप्रोटीन असं म्हणणार आहे, ग्लायकोप्रोटीन. मग तुम्ही म्हणणार सर प्रोटीन ग्लायको का नाही, किंवा लिपोग्लायको का नाही, किंवा लिपोग्लायसिडेज असं का नाही? का सगळ्यात महत्वाचं आहे की ज्याची अमाऊंट कमी असते त्याला पहिल्यांदा प्रिफरन्स दिला जातो. आता बघा इथं लिपिड भरपूर सारा आहे, लिपिड हे भरपूर सारा आहे म्हणून लिपिड जास्त आहे म्हणून त्याला नंतर प्रिफरन्स, कमी आहे त्याला पहिल्यांदा, म्हणजे ग्लायको लिपिड. इथं पण बघा ग्लायकोप्रोटीन, कारण प्रोटीन खूप आहेत आणि खूप साऱ्या प्रोटीनला फक्त इथे एकच ग्लायको अटॅच झालाय, तर यामुळे काय प्रोटीन एकच आहे. सॉरी तर मला मुद्दा हाच आहे की ज्याची अमाऊंट जास्त असते त्याला नंबर प्रिफरन्स दिला जातो. म्हणजे इथं मी दाखवलं ह्याचा अर्थ असं एकच आहे असं नाही, पण मला म्हणण्याचा जो मतीत अर्थ आहे किंवा व्हॉट आय वॉन्ट टू से, द amount higher then the preference will be given in next, and if the amount is less preference will be given on first, preference will be given firstly. Okay, that actually I want to say. So आता नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट वी वॉन्ट टू सी, आता काही वेळा काय बघा लिपोप्रोटीन्स असतील, हे लिपोप्रोटीन्स लिपिड अँकर्ड प्रोटीन आहेत, त्याला आपण लिपोप्रोटीन सुद्धा आपण म्हणू शकतो, लिपिड अँकर्ड प्रोटीन्स. आता पेरिफेरल प्रोटीन, एक्सट्रेन्सिक प्रोटीन्स, पेरिफेरल प्रोटीन. आता पहिल्यांदा आपण काय थोडस डीप मध्ये प्रत्येक प्रोटीन बद्दल आपण माहिती घेऊया. पहिला आपण पेरिफेरल प्रोटीन बद्दल बघू. आता बघा इथं आपण बघतोय पेरिफेरल प्रोटीन. एक डायग्राम काढून देतो म्हणजे कसं समजायला सोपं होईल. हा लिपिडची जाडी, नंतर माझे डायग्राम काढताना चुकलं होतं का? मी असे काढताना कसे काढले होते? लिपिडचे तोंड असं काढले होते का? चेक करा तिथं काय मिस्टेक झाली असलं तर समजून घ्या. लिपिड्स नेहमी लिपिडचे मॉलिक्यूल असे असणार आहेत, हायड्रोफिलिक हेड बाहेर असणार आहे आणि हायड्रोफोबिक टेल्स कशा असणार आहेत? त्याच्या आत असणार आहेत बघा. अशा प्रकारे लिपिडचे मॉलिक्यूल आपल्याला बघायला मिळतात. आणि एक प्रोटीन आहे, समजा एक
असं प्रोटीन आहे, एक असं प्रोटीन आहे. हे प्रोटीनला कसं प्रोटीन म्हणणार तुम्ही? हे इंट्रेन्सिक प्रोटीन आहे, इंटेग्रल प्रोटीन आहे. आता इथे एक प्रोटीन आहे किंवा इथे एक प्रोटीन आहे, बरोबर आहे. तर हे जे प्रोटीन्स आहेत त्याला आपण काय म्हणणार? पीपी, पेरिफेरल प्रोटीन. हे पेरिफेरल प्रोटीन, एक्सटेन्सिक प्रोटीन, आयपी याला म्हणणार. ठीक आहे. तर extrinsic proteins are associated with the plasma membrane with interaction called as electrostatic interactions. हे पेरिफेरल प्रोटीन्स असतात ना, they are associated with the plasma membrane. Associated with plasma membrane by electrostatic interaction. Electrostatic interaction, also called as ionic interactions. त्यालाच काय म्हणतो आपण? आयोनिक इंटरॅक्शन सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. आता समजा एक प्रोटीन आहे ज्याच्यावरती इथं प्लस प्लस चार्ज आहे, इथं प्लस चार्ज आहे, तर या प्रोटीन मध्ये कसला चार्ज असणार? निगेटिव्ह चार्ज असणार. पेरिफेरल इंटेग्रल प्रोटीन वर जर प्लस चार्ज असेल तर पेरिफेरल प्रोटीन वरती कसला चार्ज असेल? निगेटिव्ह चार्ज असेल. इथं लिपिड कसं असतं? लिपिडचा हेड कसा असतो? निगेटिव्हली चार्जड असतो. तर आता समजा इथं लिपिडला इथे एक प्रोटीन अटॅच आहे, तर या प्रोटीन वरती कसला चार्ज असेल? पॉझिटिव्ह चार्ज असेल. सो हे जे प्लस मायनस टाइप ऑफ इंटरॅक्शन्स आहेत त्याला आपण आयोनिक इंटरॅक्शन किंवा त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन म्हणतोय. तर हे जे प्रोटीन्स असतात, जे पेरिफेरल प्रोटीन्स असतात, एकतर ते प्रोटीनला अटॅच असतात किंवा प्रोटीन हे लिपिडला सुद्धा अटॅच असतात. जे प्रोटीन्स हे लिपिडला अटॅच असते, द प्रोटीन which are attached to the lipid, they are called as lipoproteins. If the charge on the lipid is negative, the charge on the hydrophilic head of the lipid molecule, it will be minus in charge. Then the charge on the peripheral protein will be the positive charge. And these type of plus minus type of interaction, they are called as ionic interaction, or they are called as electrostatic interactions. So peripheral proteins are attached to the plasma membrane with the association by ionic interaction or electrostatic interaction. Understand? So this is the diagram. So here peripheral protein is attached to intrinsic protein by electrostatic interaction, and this extrinsic protein is attached with the lipid molecules by electrostatic interaction. I just want to know you that a single important concept: why any protein is positively charged, or why any protein is negatively charged, or sometimes any protein have any protein will be neutral, will be having a neutral charge. Why is it so happening? So protein is nothing but it is made up of amino acids. If amino acid number in any protein, if any amino acids are having a positively charge and their number in that particular protein is in higher content than the negatively charged amino acids, then the total charge on that particular amino acid will be positive charge. And if any protein is having a negatively charged amino acids more in number, then that particular protein will be negatively charged. Or any protein which is having positively amino acids and negatively amino acids in equal number, then that protein will be definitely neutral in charge. That is why these associations are very important to learn. What is ionic interaction? So plus minus charge. So these type of interaction are very easy to break. They are very easy to break. So weak interaction कुणाला म्हणायचं? वीक इंटरॅक्शन त्या इंटरॅक्शनला म्हणायचं ज्यांची
breaking energy. Breaking energy, it is breaking energy is less than 10 kilocalorie. म्हणजे समजा these two are bound by 11 kilocal, then that will be not a electrostatic interaction or weak interaction. It will be strong, but have breaking energy less than 10, less than 10 it is n, then it is a weak interaction. अंडरस्टँड. 10 पेक्षा कमी असेल तर ते वीक आहे, 10 पेक्षा जास्त असेल तर ते स्ट्रॉंग आहे. सो काय काय वीक इंटरॅक्शन आहेत ना, त्याची मी तुम्हाला इथं काय दाखवतो, नाव सांगतो तुम्हाला. वीक इंटरॅक्शन, weak interactions. Number 1, weak interaction number 1, hydrogen bond. Number 2, electrostatic, that is ionic interactions. Number 3, hydrophobic interactions. Number 4, van der Waals interaction. Van der Waals forces. These are weak type of interaction which are having breaking energy less than 10 kilocalorie. Okay. To break ionic interaction, treatment with salt like NaCl, ions are not permeable to through plasma membrane. To isolate the spectrin, which is an extrinsic protein on inner lip plate, NaCl treatment not helpful, then osmotic lysis is helpful. Just we will discuss a scenario here. Have you written this? तुम्ही लिहिलं असेल तर आपण पुढे जाऊया जरा. आता समजा हे असं आहे, हे असं 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 आता समजा हे प्रोटीन आपल्याला आयसोलेट करायचं आहे. इन रिसर्च यू नो वी ऑलवेज आयसोलेट द प्रोटीन्स. आपल्याला जर काय करायचं असते, आपल्याला जर एखादं प्रोटीन आयसोलेट करायचं असेल, ते प्रोटीन प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इनर साइडला आहे का आउटर ला आहे हे बघायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही. ते कुठं आहे बघायचं. तर हे एनी प्रोटीन इज प्रेझेंट हिअर, एक्सट्रेन्सिक पार्ट, outer extrinsic part of the plasma membrane, then just treat it with the salt like NaCl. It is sufficient to isolate any protein which is present outer side of the plasma membrane. It will be easily get isolated and you will get here protein. Okay. Now any protein is present on inner lip plate. To isolate the protein which is extrinsic on inner lip plate. आता any protein is here. Example, spectrin. Spectrin is a protein which is on inner lip plate of plasma membrane.
It is outer leaflet of plasma membrane. Outer leaflet OL, inner leaflet IL, inner leaflet. It is present on inner leaflet, but it is extrinsic. It is extrinsic on inner leaflet. आणि एक्झाम्पल हे कसं होणार, आउटर leafletच्या extrinsic. Extrinsic on outer leaflet and intrinsic on extrinsic on outer leaflet आणि extrinsic on inner leaflet. It is extrinsic on inner leaflet. हे जर आयसोलेट करायचं असेल तर आपल्याला फक्त सॉल्ट न ट्रीटमेंट देऊन नाही चालणार. सॉल्ट म्हणजे काय, आयन, Na+Cl- होणार, आयनच्या स्वरूपात त्यांचं रूपांतर होणार, बरोबर आहे. पण हे Na+ आणि Cl- हिथून एंट्री करू शकत नाहीत. दे कॅनॉट पास द plasma membrane directly. For passing Na and Cl-, there are special type of proteins. They are called as ion channels. But it will we will study that part in coming lectures. Na+ and Cl- ions cannot be directly passed through the plasma membrane. But when protein is present on extrinsic part of the outer leaflet, it is present just outside. Then it is very easy to isolate by NaCl. But when we want to isolate a protein which is extrinsic part on inner leaflet of plasma membrane. This is outer, this is inner leaflet. Example is pectin. Then we cannot treat it with the salt. So we have to do something odd. Do something odd. कुछ तो अलग करना पड़ेगा. अगर कुछ अलग पाना है तो कुछ तो अलग करना ही पड़ेगा. ठीक है. टू आइसोलेट द pectin, treating with the NaCl it is not helpful. Then osmotic lysis is helpful. Osmotic lysis, just swelling, burst and plasmolysis. उसको फोड़ना पड़ेगा, उसको उसका स्वेलिंग करना पड़ेगा, वो बर्स्ट होगा. वो बर्स्ट होने के बाद जो अंदर का जो पार्ट है ना वो बाहर आ जाएगा. समझ गए आप. प्लाज्मा मेम्ब्रेन ब्रेक हो गया तो अंदर का पार्ट विजिबल हो गया. इसको ही हम क्या करेंगे, ब्रेक कर देंगे. अगर ये ऐसी सेल है, इसका ये प्लाज्मा मेम्ब्रेन है ऐसा, सॉरी यही तो प्लाज्मा मेम्ब्रेन है, इसको फोड़ दिया तो इसके पार्ट हो गए. अभी इसका प्लाज्मोलिसिस हो गया, इसके पार्ट हो गए. अभी देखो 1 2 3 4 5 6 पार्ट हो गए. इसके प्लाझ्मा मेम्ब्रेनचे 6 तुकडे होतील. आता 6 तुकडे झाल्यानंतर काय करायचं सांगा तुम्हाला. आता काय होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनची सवय काय माहितीये का तुम्हाला, तर हे जे तुकडेले म्हणजे हे जे तुटलेले तुकडे आहेत का नाही, हे तुकडे काय होतात, परत रिसील व्हायला बघतात. हे 6च्या 6 परत रिसील होतात. असे 6च्या 6 रिसील होतील किंवा असे 2 एकत्र येतील, काय पण होऊ शकतं. मी फक्त फॉर एक्झाम्पल दाखवले. रिसिलिंग कॅन ऑकर, हे रिसिलिंग होऊ शकते. आता समजा आता रिसिलिंग होताना काय झालं माहितीये का, की जे असा तुकडा होता हे बाहेर होतं आणि हे आत होतं. आता रिसिलिंग असंच झालं परत तर आतलं काय राहील, आतला बाहेरचं बाहेरच राहील. पण आता उलट झालं, असा जो एखादा तुकडा होता हे इन होतं, हे आउट होतं. पण रिसिलिंग होताना दिस टाइप झालं. तर जे आउट होतं ते आत गेलं आणि जे आउटला होतं ते काय होईल, जे इनला होतं ते आउटला जाणार. आता म्हणजे रिसिलिंग होताना जे म्हणजे असे होते, म्हणजे जे आधी रिसिलिंग होताना जर उलट झालं तर आतलं कंटेंट काय होणार, बाहेर येणार.
आतला कंटेंट जे बाहेर येतात त्यांना काय म्हणतो आपण? लेफ्ट साइड वेसिकल. त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचे छोटे छोटे गोळे बनले ना त्या वेसिकल म्हणायचं, लेफ्ट साइड वेसिकल. आणि जे आहे तसेच रिसील झाले त्यांना म्हणायचं राईट साइड वेसिकल. RSV LSV समजलं? राईट लेफ्ट साइड वेसिकल म्हणा किंवा त्याला राईट साइड वेसिकल म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. आता समजा तुम्हाला माहित आहे आरबीसी, आरबीसी मध्ये काय असतात? सेल ऑर्गनलीज. तुम्हाला माहित आहे आरबीसी मध्ये सेल ऑर्गनलीज सुद्धा नसतात जास्त. तर एखादी आरबीसीचे एका प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि ते लेफ्ट साइड वेसिकल बनला, तर आरबीसीच्या आत काहीच नसणार, तर त्याला आरबीसी घोस्ट म्हणायचं. काय म्हणायचं? आरबीसी घोस्ट. अशा वेळेस आता ऑलरेडी काय झालंय बघा, ऑलरेडी आतलं जे स्पेक्ट्रिन आहे मगाचं जे आत होतं, आतलं स्पेक्ट्रिन काय झालेलं आहे आता? आतलं स्पेक्ट्रिन आता बाहेर आलेलं आहे आणि आतलं स्पेक्ट्रिन हे जे बाहेर आलेलं आहे डायरेक्टली सॉल्ट ट्रीटमेंट द्या, डायरेक्टली आयसोलेट होऊ शकते. सो इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? सगळ्यात महत्वाचं प्लाझ्मोलायसिस स्वेलिंग. प्लाझ्मोलायसिस माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे सेल बस्ट करायची, स्वेलिंग करायची, सेल स्वेलिंग झाले तिचं बस्ट होते. ठीक आहे. आता इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन, आता आपण डिस्कस करूया इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन. आता बघा इंटेग्रल प्रोटीन मेम्ब्रेन ए यार काय इंटेग्रल पेरिफेरलचं झालं, पेरिफेरलचं झाल्यानंतर बघूया इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन. हे जे इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन आहे त्याच्याकडे बघूया जरा. चला, त्यालाच मगाशी एक नाव सांगितलं तुम्हाला, ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन पण म्हणलं होतं त्याला. इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीनलाच आपण इंट्रेन्सिक प्रोटीन सुद्धा म्हणलं होतं, बरोबर आहे ना? आता विच स्पॅन्स ऍट लिस्ट वन टाइम. आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्या प्रोटीनने एकदा तर आरपार गेलं पाहिजे, तर ह्याला काय म्हणणार आहे आपण? नाहीतर हे प्रोटीन असंच आहे, ह्याला आपण इंट्रेन्सिक प्रोटीन म्हणायचं का? किंवा एक प्रोटीन नुसतं असं आहे, ह्या प्रोटीनला आपण इंट्रेन्सिक प्रोटीन म्हणू, कारण आरपार तो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एकदा तरी गेलाय. म्हणजे कसं असं झालेलं आहे. आता समजा इथं असं आहे प्रोटीन, परत असं आहे आणि परत असं आहे, इकडं आहे CHO मायनस आणि इकडं आहे NH2+, असं आहे असं आहे. कारण तुम्हाला प्रोटीनचा एक एंडला NH2+ असतं आणि एक एंडला हे असतं. असं असेल तर त्याला आपण हे म्हणू शकतो. समजा असं असेल CHO आणि हे असं आहे आणि हे असं बाहेर इकडून NH2 इकडं असं आहे, अशा प्रोटीनला आपण म्हणू शकतोय का? तर नाही, याला म्हणू शकत नाही, याला म्हणायचं इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन शुड बी स्पॅन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऍटलीस्ट वन टाइम. ठीक आहे, ऍटलीस्ट वन टाइम. तर तुम्हाला माहिती आहे लिपिडचा प्रोटीन कसा असतो, लिपिडचा मॉलिक्यूल कसा असतो? लिपिडचा मॉलिक्यूल असा असतो, ह्याला म्हणतात हायड्रोफिलिक. याला काय म्हणतात? हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक असतो, त्याला पोलार असतो, त्याला पोलार एंड म्हणायचं ह्याला, आणि ह्याला नॉन पोलार. ह्या लिपिडच्या मॉलिक्यूल बद्दल सांगितलं मी. नॉन पोलार, पोलार, हायड्रोफिलिक ना हायड्रोफोबिक असतो, बरोबर आहे? असा लिपिडचा मॉलिक्यूल असतो. प्रोटीन्स हॅव सेकंडरी स्ट्रक्चर विच इज मोस्टली अल्फा हेलिक्स. प्रोटीनला तुम्हाला पहिल्यांदा काय असतं? प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन असतं ते लिनियर असतं,
आणि जे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन असतं का नाही ते कसं असतं अल्फा हेलिक्स असतं. म्हणून बघा हे प्रोटीन मी कसं काढतोय इथं हे असं काढतोय. एक उदाहरण काढूया इथं आपण एक उदाहरण घेऊया जे प्लाझ्मा मेम्ब्रेनला किती वेळा स्पॅन करते बघा. समजा हे आपण इथं काढूया असं घेऊया ठीक आहे. आता समजा इथं काही लिपिड इथं काय लिपिड इथं काय लिपिड इथं काय लिपिड असं आहे. तर हा जो लिपिड असतो का नाही लिपिडचा हेड तर हा जो लिपिडचा हेड असतो का नाही आणि लिपिडचं काय आहे टेल आहे. लिपिडचा हेड असतो ना तो 10 अँगस्ट्रॉम असतो. 10 अँगस्ट्रॉम एवढा त्याची जाडी असते. लिपिडचा इकडचा हेड असेल हे पण किती सांगा 10 अँगस्ट्रॉम झालं. हे किती झालं सांगा 10 अँगस्ट्रॉम झालं. तर हा आपण याची रुंदी काढायची आपल्याला. हे 10 अँगस्ट्रॉम झालं हे 10 आणि हे 10 म्हणजे किती झालं जवळजवळ 20 झालं. हे 20 झालं. आता राहिलेलं बघा तुम्हाला माहित आहे प्रायमरी प्रोटीन कसं असतं हे अमिनो ऍसिड 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 A1 A2 A3 A4 A5 A6. This is the primary structure of the protein in which amino acids are joined together by peptide bond. But the distance between two peptide bond is what? Sorry, two amino acid is 1.5 angstrom. There should be 20. आता समजा इथं काय समजा इथं कसं आहे हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक area. This is hydrophobic area. But this is the area because of head of the lipid molecules. It will be hydrophilic. ठीक है. Hydrophilic area because of head. Hydrophobic area because of tail. Hydrophobic tail मुळे hydrophobic area. Hydrophilic head. Polar area. Polar, non-polar and polar. ऐसा होगा. ठीक है. अभी जो अगर कोई अमीनो एसिड को कोणत्या अमीनो एसिडला स्पॅन करायचंय इथे यायचंय तर ते कसं पाहिजे सांगा हायड्रोफिलिक पाहिजे का हायड्रोफोबिक पाहिजे. कारण आतमध्ये तर कोण आहे या टेल्स आहेत. ह्या टेल्स आणि या टेल्स मुळे वातावरण कसलं आहे इथलं लिपिड द एन्व्हायरमेंट बिटवीन द टू लेयर्स इनरली प्लेट अँड आउटरली प्लेट because of the hydrophobic tails there will be a non-polar environment. Any non-polar or hydrophobic amino acid can only sustain there. म्हणजे मला काय म्हणायचंय हायड्रोफोबिक एरिया मध्ये इथं फक्त हायड्रोफोबिक अमिनो ऍसिड्सच इथं एंटर करू शकतात. आणि हायड्रोफोबिक अमिनो ऍसिड किती पाहिजेत 20 अमिनो ऍसिड पाहिजेत. मिनिमम सलग प्रोटीनच्या ह्याच्यात सलग 20 अमिनो ऍसिडचा सलग हायड्रोफोबिक 20 अमिनो ऍसिडचा सलग चेन आली पाहिजे. सलग चेन आली तरच ते काय होतात आत एंटर होतात. इथपर्यंत हायड्रोफिलिक असतील चालेल पण इथनं सुरुवात झाली हायड्रोफोबिकची आणि 20 अमिनो ऍसिड त्या प्रोटीन मध्ये सलग येत आहेत हायड्रोफोबिक वाले. तर ते प्रोटीन हे इंट्रेन्सिक प्रोटीन बनायला काही हरकत नाही. पण 20 पेक्षा एक जरी प्रोटीन कमी असला 20 पेक्षा एक जर अमिनो ऍसिड कमी असेल तर हे याला पूर्णपणे स्पॅन करू शकत नाही.
plasma membrane ला. That is why any amino acid which is hydrophobic, which is non-polar in nature, that can only enter this environment. So 20 amino acids will be needed. So आपल्याला माहित आहे इथं 1.5 into 20 एका मधला डिस्टन्स किती येणार 5 म्हणजे येणार 30 अँगस्ट्रॉन. सो हे 10 अँगस्ट्रॉन हेड 10 अँगस्ट्रॉन हेड अँड टेल मधलं किंवा ह्या प्रोटीनचं 30 अँगस्ट्रॉन. सो टोटल this to this outerly plate to innerly plate will be 50 angstrom and 50 angstrom is equal to 5 nanometer. This is the zadi, this is the rundi, this is the breadth of the plasma membrane, which is 50 angstrom, which is 5 nanometer. Okay. So 20 hydrophobic amino acid to span plasma membrane. So आपल्याला माहिती आहे 50 अँगस्ट्रॉन आहे 10 अँगस्ट्रॉन हेड 10 अँगस्ट्रॉन हेड 30 अँगस्ट्रॉन डिस्टन्स मध्ये 20 अमिनो ऍसिड बसू शकतात. म्हणून 20 अमिनो ऍसिडचा जर पॅच आला 20 इफ एनी प्रोटीन इज हॅव्हिंग 20 अमिनो ऍसिड पॅच ऑफ हायड्रोफोबिक नॉन पोलार अमिनो ऍसिड देन इट कॅन पास थ्रू द और इट कॅन स्पॅन द प्लाझ्मा मेम्ब्रेन वन्स. ठीक आहे. सो दिस इज अबाउट इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन. आता प्रेझेंट बीटा शीट्स. आता काय अल्फा हेलिक्स तुम्हाला माहिती आहे अल्फा हेलिक्स हे अल्फा हेलिक्स का तयार झालं अल्फा हेलिक्स सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज मोस्टली अल्फा हेलिक्स बट समटाइम्स इट इज बीटा शीट्स. तर बीटा शीट्स कोणामध्ये असते बघा आउटर मेम्ब्रेन ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. बीटा शीट्स आर प्रेझेंट इन porins outer membrane of gram negative bacteria, mitochondria outer membrane, chloroplast outer membrane. Whatever will be the outer membrane of gram negative bacteria, whatever will be the outer membrane of plasma membrane, mitochondria and chloroplast, there will be a presence of beta sheets, not alpha helix. Secondary structure will be present as a beta sheets, not alpha helix, because there will be anti-parallel structure of the amino acid chains. Function is porins function असतात porins beta sheets जे porins असतात काय porins म्हणजे porins are present on outer membrane of the mitochondria and chloroplast. That those porins are having the beta parallel sheets. Porins are having no permeability barrier. Aquaporin is the example of porins. Aquaporins and porins are different. Sorry. Actually, aquaporins and porins are different. Porins are having beta sheet as their secondary structure. Aquaporins are having secondary structure 2,6,6 alpha helix. 6,6 alpha helix. So there is a difference between. Keep in mind there is a difference between aquaporins and porins. Porins they have beta sheets and aquaporins are having 6,6 alpha helix. Most of the protein will take alpha helix, but porins will having beta sheets and porins are having no permeability barrier. To isolate or break down the hydrophobic interaction requires amphipathic molecules. Amphipathic molecules like detergent like SDS and CTAB. So anionic detergent, negative charge, apply different anionic charge, but changes the conformation of the proteins and denatured from. If we want to isolate any protein which is an integral protein, then the isolating compound should be in amphipathic in nature, because
isolating intrinsic protein is with the help of amphipathic. Amphipathic means having both the charges. Amphipathic detergents. Detergents like CTAB and or another is example like another example is CTAB and SDS. CTAB, SDS. These are these are anionic detergent. They are negatively charged. These anionic detergent can change the structure of protein. काय होतं माहिती आहे काय की आपल्याला एखादा इंट्रेन्सिक प्रोटीन किंवा इंटरमेम्ब्रेन प्रोटीन आपल्याला आयसोलेट करायचं असेल तर आपल्याला त्यावेळेस एम्पिपॅथिक डिटर्जंट किंवा एम्पिपॅथिक कंपाऊंड लागणार. एम्पिपॅथिक कसे असणार जी त्याच्यावरती बोथ एम्पिपॅथिक मॉलिक्युल्स आपल्याला लागतील, एम्पिपॅथिक कंपाऊंड लागतील तर ज्याच्यावरती बोथ चार्जेस असतील लाईक सीटॅब वापरा, SDS वापरा. पण हे वापरलं तर आपलं आयसोलेट होऊ शकते पण आयसोलेट झालं इट विल बी हॅव्हिंग सम deformities in the structure. It will be it is not always but it can be having some deformities in the structure of the protein when we help the anionic detergent like CTAB and SDS during the isolation of intermembrane proteins. Due to this, one Triton X 100 is non-ionic detergent. Non-ionic detergent is used. Non-ionic detergent is used to isolate the intermembrane protein which is in native form. The protein will be in native form. So that is why it will be very useful to identify by NMR spectroscopy. Triton X100. Understand? So some integral membrane protein are glycophorin. Glycophorin spans the plasma membrane once and it acts as a receptor and it will be acting as a receptor. Another example is a GPCR, G protein coupled receptor. It is also called as serpentine receptor. Sometimes it spans the plasma membrane 7 times. There are some examples of integral membrane protein. Integral membrane protein are, understand this isolation you have understood just example of integral membrane protein. First is a glycophorin span PM once. Second, it acts as a receptor. So it will look like this. Or second one is a serpentine receptor. Or serpentine receptor. Another name is GPCR. G protein coupled receptor. Serpentine receptor. It will look like this. Starting from outside. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. This one. And here are trimeric, whatever trimeric. This will look like this. This is GPCR. It look like a snake. That is why it is called a serpentine receptor. These are two examples of integral membrane protein or intrinsic protein or ठीक है serpentine receptor.
serpentine receptor is for glucagon. If glucagon, ठीक आहे, दिस इज सफिशियंट. सो थांबूया आपण इथंच. आणि आपण आज प्रोटीन मध्ये काय घेतलं बघा, पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन घेतलं. पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन नंतर काय घेतलं आपल्याला, इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन घेतलं. आणि ठीक आहे, आपण आज काय चालू केलं होतं, सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी मध्ये आपण काय केलं होतं की एक एक सेल ऑर्गेनेल घेतोय. पहिली सेल ऑर्गेनेल आपण काय घेतली, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आज आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपण काय डिस्कस केलं की प्लाझ्मा मेम्ब्रेनचं केमिकल कंपोजिशन मध्ये पहिल्यांदा आपण कार्बोहायड्रेट बघितलं. कार्बोहायड्रेट मध्ये एक्सटेन्सिक असतात, ऑलवेज एक्सटेन्सिक असतात. नंतर आपण बघितलं प्रोटीन मध्ये परत तीन प्रकारचं प्रोटीन आहे. एक आहे पेरिफेरल प्रोटीन, एक आहे इंटेग्रल, एक आहे लिपिड अँकर. त्यातलं पहिले जे दोन आहेत पेरिफेरल प्रोटीन ते पण बघितलं आपण, एक आहे इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन ते पण बघितले. आणि लास्टला जे लिपिड अँकर्ड प्रोटीन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. अजून एकदा सांगतो की याचा जो पहिले लेक्चर आहे ते आपण युट्यूब वरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही इथं आय बटन मध्ये तुम्ही चेक करा. इथं पहिल्यांदा जाऊन ते व्हिडिओ बघा, ते बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात सुरुवातीला आपण आज प्लाझ्मा मेम्ब्रेन इमॅजिनेशन थिअरी सुद्धा बघितली. सो इथंपर्यंत तुम्हाला व्हिडिओ थांबलाच असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आणि बेल जे आहे म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जो आहे तो ऑल वरती सेट करा. म्हणजे आपण जेव्हा नवीन व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती रिलेटेड टू CSIR, UGC, नेट, JRF या जी एक्झाम आहे या एक्झाम बद्दल जर आपण काही नवीन व्हिडिओ अपलोड करत असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू ऑल ऑफ यू.